महाराष्ट्रात होऊ घातलेल्या महाराष्ट्राचे नाना पटोले आमच्याबरोबर जितेंद्र आव्हाड आणि हसन मुश्रीफ साहेब आम्ही सगळ्यांनी काँग्रेस पक्षाचे उमेदवार निवडणूक लढवतील आणि नागपूर या ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार उद्या आज अर्ज त्यांनी देखील दाखल केलेला आहे। अमरावतीच्या आणि इतर मतदारसंघामध्ये देखील जवळपास उद्या अमरावतीचा अर्ज देखील दाखल करण्यात येणार आहे। आज सकाळी मराठवाड्याचा अर्ज देखील औरंगाबादला दाखल करण्यात आला। याप्रमाणे आम्ही आराखडा ठरवलेला आहे। नागपूरची जागा जी आहे त्या ठिकाणी एकमत करून त्या ठिकाणी एकास एक उमेदवारी कशी होईल हे बघण्याचा प्रयत्न करण्यासाठी आमच्या तिन्ही पक्षात एकमत झालेलं आहे। शिवसेनेच्या उमेदवारांनी आज अर्ज भरलेला आहे। त्या ठिकाणी इतर ज्यांनी अर्ज भरले आहेत त्यांच्याशी चर्चा सल्लामसलत केली जाईल आणि या निवडणुकीला महाविकास आघाडी एकमताने एकत्रितपणाने एकजिन्सीपणाने या निवडणुका सर्व महाराष्ट्रात लढवण्याचं काम करतील। सर ही जी जागा होती अमरावती आणि नागपूर ही काँग्रेसची परंपरागत जागा होती। काँग्रेस पक्षाने त्या गोष्टीवर आक्षेप पाहिला अनेक दिवसापासून पाहायला या बाबतीत आमचं एकमत झालेलं आहे। मी आपल्याला सांगितलं त्याप्रमाणे त्या भागात आमचे निर्णय झालेले आहेत। नागपूरची जागा जी आहे ती निवडून येण्यासाठी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष नाना पटोले यांनी आग्रहाने ही भूमिका घेतलेली आहे की त्या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीत महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आला पाहिजे आणि त्यासाठी सुभाष देसाई साहेबांनी देखील तीच भूमिका व्यक्त केलेली आहे। आज शिवसेनेचा अर्ज त्या ठिकाणी भरण्यात आलेला आहे। काँग्रेस त्या ठिकाणी अर्ज काँग्रेस म्हणून भरणार नाही, पण त्या व्यतिरिक्त जे अर्ज आले त्यांना एकत्रित करून तिथं एकमत करण्याचा प्रयत्न केला जाईल। नाना भाऊ अनेक दिवसापासून काँग्रेस पक्ष नागपूरची जागा सोडायला तयार नव्हता। अचानक असा काय टर्न घ्यावा लागला काँग्रेस पक्षाला, किती जागा सोडावी लागली? बघा, आज बेरोजगारीचा प्रश्न महत्त्वाचा आहे, जुन्या पेन्शनचा विषय महत्त्वाचा आहे, जनतेचे प्रश्न महत्त्वाचे आहेत, महागाई आहे, बेरोजगारी आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत आणि म्हणून जागा वाटप हा प्रश्न समझोत्यानं घेऊन खऱ्या अर्थानं ज्या व्यवस्थेनं ज्या सत्तेनं या महाराष्ट्राची दुर्गती केलेली आहे त्या व्यवस्थेला थांबवण्यासाठी या पद्धतीचं एकमत करून या निवडणुकीला पुढे जाण्याचा संकल्प आम्ही केलेला आहे। ही एक राजकीय म्हणजे एका हुकुमशाही व्यवस्थेच्या विरोधातली लढाई आणि ती एकत्रित लढायचा निर्णय आम्ही केलेला आहे। त्याच्यामुळे एक कदम आम्ही मागं झालो म्हणून त्याच्यामध्ये काँग्रेसला तिथं मागं व्हावं लागलं असा नाही। ही लढाई ची भूमिका आहे आणि त्याच्यामध्ये एकमतानं जयंतरावांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही सगळे लढू आणि महाराष्ट्रातल्या 5ही जागा या महाविकास आघाडीच्या निवडून येतील या पद्धतीचं काम संपूर्ण राज्यामध्ये केलं जाईल। उमेदवारांची नावं सांगा। तुम्हाला आम्ही उद्या फॉर्म भरल्यानंतर आम्ही तुम्हाला उद्या संध्याकाळी सगळ्यांची नावं डिक्लेअर करू। कर्नाटकमध्ये देखील राज्यपाल हटावासाठी मोहीम सुरू झाली आहे। एकंदरीत राज्यामध्ये देखील राज्यपालांवरती आपल्याकडनं देखील आंदोलन करण्यात आलं। बघा, महाराष्ट्रातले राज्यपाल हे महाराष्ट्राच्या विचाराला बदनाम करण्यासाठी पाठवलेलं केंद्रातलं पिल्लू होतं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। छत्रपती शिवाजी महाराज असतील, महात्मा ज्योतिबा फुले असतील, सावित्रीबाई फुले असतील, अशा सगळ्या बाबासाहेब आंबेडकर असतील, यांच्या सगळ्या महापुरुषांचा अवमान करण्याचं काम सातत्यानं राज्यपाल महोदयांकडून झालं। सातत्यानं राजकीय वक्तव्य त्यांच्याकडून होणं ही खऱ्या अर्थानं राज्यपाल पदांच्या खुर्चीवर बसलेल्या व्यक्तीचं नाही। आज ईडीचं सरकार आल्यानंतर सरकारबद्दल एक शब्द पण बोलायला ते तयार नाही आणि म्हणून केंद्रामध्ये बसलेल्या भाजपच्या सरकारने असं व्यक्तिमत्व पाठवलेलं आहे की महाराष्ट्राच्या पुरोगामी विचाराला संपवण्याचं एक व्यक्तिमत्व पाठवलं, ते भगतसिंग कोश्यारींच्या माध्यमातून।
आणि ते भाजपला चांगलं वाटतं आहे. त्याच्यामुळे भाजपला या लोकशाही व्यवस्थेला संपवण्याचा जो प्रयत्न करतात आहे आणि मग ही जनता सगळी बघते आणि जनता यांना योग्य वेळेवर यांना धडा शिकवेल आणि त्या पद्धतीचं वातावरण महाराष्ट्रात तयार झालं. सत्यजित तांबेंच्या उमेदवारीची चर्चा सध्या सुरू आहे. सत्यजित तांबे आग्रहाची भूमिका होती की काँग्रेस पक्षाशिवाय इतर कुठल्याही मी सांगितलं ना, महाराष्ट्रामध्ये आज आम्हाला मिळाला पाहिजे की त्यांना मिळाला पाहिजे हा प्रश्न नाही. आज बेरोजगारांचा प्रश्न आमच्या समोर आहे. आमच्यासमोर महागाई आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न आहे. आणि ज्या पद्धतीनं आत्ताच नागपूरच्या अधिवेशनात पाहिलं की विधानसभेत असतील की विधान परिषदेमध्ये असेल, सरकारने जी हुकुमशाही प्रवृत्ती ठेवली, महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्याचं भाषण, आपण आत्तापर्यंत सगळ्या सन्माननीय मुख्यमंत्र्यांचं भाषण ऐका, कसं राज्याला त्यांनी राज्याच्या जनतेच्या हिताचं मार्गदर्शन केलं आणि आपले आत्ताचे मुख्यमंत्री कसे बोलले. म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये या पद्धतीने कुठलाही विधन नसलेला मुख्यमंत्री या महाराष्ट्राला पहिल्यांदा मिळालेला आहे. आणि म्हणून या सगळ्या व्यवस्थेला बदलवणं आणि महाराष्ट्राच्या पुरोगामी व्यवस्थेचं रक्षण करणं हे काँग्रेसची जबाबदारी आहे. त्याच्यामुळे या व्यवस्थेला आम्ही सगळेजण एकत्रित लढण्याचा संकल्प केलेला आहे. त्यामुळे काँग्रेसला मिळाली की आमच्या आघाडीला मिळाली हा प्रश्न नाही. ही लढाई एकट्यानं लढायचा संकल्प आम्ही केलेला आहे. नाशिकमध्ये सत्यजित तांबेंच्या नावाची चर्चा सुरू झालेली आहे. काय बघा, आता जे स्थानिक पातळीवर पक्षाचा निर्णय जो काय आमचे लोक घेतील त्याचा मी आहे संपर्कामध्ये. आणि म्हणून तुम्हाला सांगितलं की उद्या आम्ही आमचे सगळे अर्ज भरल्यानंतर नावं आपल्याला कळणार. चला शिवसेना को ले लो, शिवसेना को ले लो. आज चला, महाविकास आघाडीची एकत्रितपणानं बैठक झाली. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, नानासाहेब पटोले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हेही हजर होते. आणि याच्यामध्ये विधान परिषदेच्या 5ही जागा महाविकास आघाडी म्हणून एकत्रितपणे लढवायचे आणि 5ही जागा जिंकून आणायचं असा निर्धार व्यक्त झालेला आहे. आणि त्याप्रमाणे अमरावतीची जागा, नाशिकची जागा ही काँग्रेस लढत आहे, मराठवाड्याची राष्ट्रवादी लढत आहे, कोकणातले शेका पक्ष हे आमच्या महाविकास आघाडीबरोबर आलेले असल्यामुळे त्यांच्यासाठी आहे. आणि आता नागपूरला शिक्षक मतदारसंघातून शिवसेनेच्या वतीनं गोविंद नाकाडे यांनी अर्ज दाखल केलेला आहे. तिथे इतर संघटनांचे सुद्धा जे उमेदवार आहेत त्यांच्याशी आम्ही चर्चा करत आहोत. आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये हुकुमशाही पद्धतीच्या व्यवस्थेचे जे कोणी उमेदवार असतील त्यांच्याशी टक्कर देऊन त्यांना रोखायचंच अशा प्रकारचा आमचा निश्चय झालेला असल्यामुळे आम्ही तिथेसुद्धा ही निवडणूक अधिक सोपी कशी होईल ह्याचा प्रयत्न करत आहोत. आणि उद्या परवापर्यंत हे चित्र अत्यंत अगदी स्पष्ट होईल. परंतु महाराष्ट्राच्या विधान परिषदेत ज्या पद्धतीने महाविकास आघाडीचं वर्चस्व आहे ते यापुढेही कायम राहील याचा मला विश्वास आहे. देसाई साहेब, हिंदी में जानना चाहेंगे सर. नागपूरमध्ये जागा मिळाल्या देसाई साहेब, नागपूरमध्ये जागा मिळाल्या शिवसेनेला, त्यामुळे शिवसेनेचे आता बल्ले होणार आहे असं वाटतं. अरे नक्कीच शिवसेना पुढेच जाते. हिंदी में नाना बोलेंगे, मेरे को हिंदी कम आता है. नाना हिंदी में हिंदी नाना इस तरफ आ जाइए, नाना थोड़ा इधर आ जाइए, नाना इस तरफ एक साथ. हाँ बोला. शरद पवार जी ने आह्वान दिया था महाविकास आघाड़ी को एक साथ आने के लिए, अब एक साथ आकर ये आने वाला चुनाव 30 तारीख को लड़ रहे हैं, क्या कहेंगे? देखो, महाराष्ट्र में जिस तरह से एक जातिवादी व्यवस्था और जिस तरह से हुकुमशाही जो चल रही है, जिसमें महाराष्ट्र ही है, आपने देखा होगा कि बेरोजगारी में सबसे ज़्यादा नंबर जो है महाराष्ट्र का है. और ये चुनाव जो है फिर हमारे ग्रेजुएट मतदार संघ का है, टीचर मतदार संघ के इलेक्शन है और इसमें सभी इफेक्टेड है क्योंकि जूनियर पेंशन का इशू है, टीचर लोगों के कई प्रश्न हैं, बेरोजगारों के प्रश्न हैं. और ये बीजेपी बेरोजगारी बढ़ाने में एक्सपर्ट है और कर्मचारियों को जूनियर पेंशन देने को भी तैयार नहीं है. और वो विचार का ये इलेक्शन है. इसलिए हम सब लोगों ने एक मत किया है कि ये चुनाव इस व्यवस्था को जो हुकुमशाह की तरफ जा रही है उस व्यवस्था को पराजय करना ये हमारा संकल्प है. और इसलिए आज हमारी मीटिंग हुई और मीटिंग में हमने महाराष्ट्र में महाविकास आघाड़ी
कि सब लोगों ने एक साथ आकर उम्मीदवार और एक साथ लड़ने का एक संकल्प हमने किया है और ये चुनाव महाविकास आघाड़ी 5 जगह जीते। कौन मोहन भागवत? कौन मोहन भागवत? अच्छा, आरएसएस प्रमुख। नहीं, हमारे अभी एक भागवत है ना विधानसभा में, वो इसलिए बोला। तो उन्हें क्या, हम लोग नहीं सुनते, क्या क्या बोला था उन्होंने? तो भाई आखिर ये देश हमने जब संविधान हमने एक्सेप्ट किया तो उसमें हमने कहा कि हमारा भारत और हम सब एक। तो जब इस देश में सभी जाति धर्म के लोग एक साथ रहने का एक संकल्प हम संविधान के माध्यम से जब हमने लिया है, तो मुस्लिम हो या हिंदू हो, सिख हो, ईसाई हो, सब लोगों ने मिल के काम करना चाहिए। और सभी धर्मों के लोगों का योगदान हमेशा भारत को बड़ा करने में रहा है। व्यक्ति विशेष को अपन अगर धर्म के आधार पर लेकर उस व्यक्ति विशेष को लेकर धर्म को बदनाम करने का जब काम होता है तो ये देश तोड़ने का काम होता है। जो भी हो, हिंदू धर्म का आदमी गलत करे तो बिल्कुल उसके लिए हिंदू धर्म बदनाम नहीं होगा, या मुस्लिम धर्म का एक आदमी गलती करे तो पूरा धर्म बदनाम नहीं होता। तो इसलिए इस तरह से जो टारगेट करने का काम जो बार बार हो रहा है वो कतई इस हिंदुस्तान में नहीं होना चाहिए। और हमारा संविधान जो कहता है उसी आधार पे हमने चलना चाहिए। तभी इस देश में हम सब एक साथ रहकर हमारा देश महासत्ता बना सकेंगे। लेकिन धर्म के आधार पर वोटों की राजनीति जो चल रही है वो निश्चित रूप से अपने देश को कमजोर करने का काम कर रही है। सर, एक के बाद एक जिस तरीके से बिल्कुल उनका हम स्वागत करते हैं और प्रधानमंत्री हमारे राज्य में आएंगे तो हमारे राज्य को कुछ दे के जाएंगे, ये विश्वास। क्योंकि गुजरात के चुनाव में हमारे राज्य के उद्योग लेके गए। 7 साल पहले उन्हें अरबी समंदर में छत्रपति शिवाजी महाराज की भव्य प्रतिमा का भूमि पूजन करके गए थे, लेकिन अभी वहां पे एक भी पत्थर भी नहीं गड़ा। तो ये सब चीज़ों का भी जवाब महाराष्ट्र में आने के बाद में उनको देना पड़ेगा। महाराष्ट्र को वो क्या दे रहे हैं वो भी उनको जवाब देना पड़ेगा और महाराष्ट्र की जनता उनका स्वागत करने के लिए तैयार है। सर, एनफोर्समेंट डायरेक्टरेट की रेड चल रही है, एक बार फिर से अपोजिशन को टारगेट किया है, ऐसा लग रहा है। देखो, एक बात आपने देखना चाहिए कि अनिल देशमुख के प्रकरण में हमने उस समय भी कहा था कि अनिल देशमुख को झूठे आरोप में फंसाया जा रहा है। हमने जब उनके ऊपर आरोप हुआ तो वो हमारे राज्य के गृह मंत्री थे, महाविकास आघाड़ी ने निर्णय लिया, उन्हें रिजाइन किया, उनको 1.5 साल जेल में रखा। माननीय सुप्रीम कोर्ट ने उसमें निर्णय दिया और ईडी और सीबीआई को दोनों को भी लताड़ा। लेकिन जिस तरह से झूठ आरोप लगाकर राज्य में विरोधी पक्ष को दबाया जा रहा है, ये जिस तरह से केंद्रीय तपास यंत्रणा का दुरुपयोग किया जा रहा है, ये गलत है, इस लोकतंत्र के लिए गलत है और इसका हम निषेध करते हैं। ये जो भी